नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम.ए. राज्यशास्त्र भाग 2 सत्र 3 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुणे विद्यापीठाने अभ्यास मंडळाने जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे आणि आपल्या सर्वांना त्याचं अध्ययन करायचं आहे, त्या अभ्यासक्रमाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या विषयामध्ये म्हणजेच जागतिक राजकारण, नवविकास, वर्ल्ड पॉलिटिक्स, न्यू डेव्हलपमेंट या विषयामध्ये एकूण 5 प्रकरणांचा समावेश असणार आहे. त्या 5 प्रकरणंही आपणाला या सत्राच्या परीक्षेसाठी असणार आहेत. हा अभ्यासक्रम बघत असताना पहिलं जे काही प्रकरण आहे ते म्हणजे परराष्ट्र धोरण होय. परराष्ट्र धोरणामध्ये एकूण 3 उपमुद्द्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये पहिला उपमुद्दा हा परराष्ट्र धोरण, व्याख्या आणि त्याची निर्मिती, म्हणजेच परराष्ट्र धोरणाची व्याख्या आणि परराष्ट्र धोरणाची निर्मिती किंवा मेकिंग. दुसरा उपमुद्दा आहे तो म्हणजे परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक, ज्याच्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य घटकांचा समावेश होत असताना आपल्याला दिसतो. तिसरा उपमुद्दा आहे तो म्हणजे परराष्ट्र धोरण निर्मितीत राज्यांची भूमिका. राज्य म्हणजे इथे देश किंवा राष्ट्र अपेक्षित आहे. या धोरण निर्मितीमध्ये राष्ट्रांची किंवा संबंधित देशाची काय भूमिका आहे त्याचाही आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. या अभ्यासक्रमातील दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे हस्तक्षेप आणि बळाचा वापर, ज्यामध्ये हस्तक्षेपाच्या विविध पद्धती कोणत्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. हस्तक्षेपाचे परिणाम याचाही अभ्यास याच्यामध्ये आहे. आणि तिसरा उपमुद्दा आहे तो म्हणजे सीमापार संबंध. हे दोन देशातील किंवा 2पेक्षा अधिक देशामध्ये जे काही सीमापार संबंध आहेत त्याचा अभ्यास याच्यामध्ये होणार आहे. या अभ्यासक्रमातील तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे राजकारणावर जागतिक व्यापाराचा परिणाम. यामध्ये एकूण 2 उपमुद्दे आहेत. पहिला उपमुद्दा जो काही आहे तो म्हणजे जागतिक व्यापार आणि राष्ट्रांचे वर्तन होय. दुसरा उपमुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय राजकारणावर मल्टीनॅशनल कंपनीज आणि ट्रान्सनॅशनल कंपनीजची भूमिका काय आहे. चौथ्या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत तो म्हणजे राष्ट्रासमोरील जे काही आव्हाने आहेत ती कोणत्या प्रकारची आव्हाने आहेत त्याचा अभ्यास याच्यामध्ये आहे, ज्यामध्ये पहिला मुद्दा आहे उपमुद्दा तो म्हणजे सैन्याचा वापर. दुसरा उपमुद्दा आहे तो म्हणजे दहशतवाद. तिसरा उपमुद्दा आपण बघणार आहोत ते म्हणजे वांशिक समस्या. आणि चौथा उपमुद्दा हा निर्वासितांचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात आपण त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. या अभ्यासक्रमातील शेवटचा आणि 5वा टॉपिक आहे तो म्हणजे पर्यावरणीय समस्या आणि देश. पर्यावरणीय समस्येमध्ये पहिला उपमुद्दा आपल्याला अभ्यासता येईल तो म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास. दुसरा उपमुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणीय जाणीव जागृतीसाठी राष्ट्रांनी केलेले प्रयत्न. आणि तिसरा उपमुद्दा असेल तो म्हणजे स्त्रीवाद. तसेच या 5ही प्रकरणांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित असणारे जे काही आणखी उपमुद्दे असतील त्या उपमुद्द्यांचाही याच्यामध्ये अभ्यास असणार आहे. त्यामुळे या अभ्यास पाहून आणि विविध संदर्भांचा आधार घेऊन विविध जे काही व्हिडिओ लेक्चर्स असतील किंवा इत्यादी असेल त्या आधारे आपण परीक्षेसाठी सामोरे जाऊ शकता. धन्यवाद.